लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवकाने नोकरी लागत नसल्याने संपवले जीवन। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वजूर येथील घटना। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वजूर येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या आकाश वसंतराव गरुड वय वर्ष 28 या युवकाने नोकरी लागत नसल्याने दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी मैताच्या मामाने गंगाखेड पोलीस स्टेशनला घटनेची खबर दिली। या खबरीवरून दिनांक 19 मार्च रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। पूर्णा तालुक्यातील वजूर येथील राहणारा आकाश वसंतराव गरुड वय वर्ष 28 हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता। मात्र नोकरी लागत नसल्याने चिंतित असलेल्या या युवकाने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची घटना घडली। आजोबा लिंबाजी पवार यांच्या वजूर परिसरातील शेतात सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। मयता मामाकडेच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सदरील घटनेची माहिती मैताच्या मामाने गंगाखेड पोलीस स्टेशनला दिली। सोमवारी रात्री पोलीस जमादार दीपक भावळे, पोलीस जगन्नाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। मैताचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला। मंगळवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन केलं। त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। दिगंबर पवार यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास बीट जमादार दीपक भावळे हे करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।